हा देश संविधानावरती चालणारा देश आहे आणि कुणीतरी चिरकुट पडळ करून उठतो आणि बक्षीस जाहीर करतो. त्याच्या अवकाश काय बक्षीस जाहीर करायची? त्याच्या अवकाश काय? पडळकर अधिवेशनामध्ये बसलेला आहे. कुठे आहे? किती किलोमीटर अंतर आहे? सगळे धर्मगुरू इथं बसलेले. पडळकरला ओपन चॅलेंज आहे. इधर पुण्यात कम असेल तर आझाद मैदानावर येऊन दाखव. असल्यावर आम्ही इथं कोण बाय आम्ही तुला 5 लाख देतो. आहे का तुझ्या हिंमत यायची तरी? उलट आमचं लाईव्ह बघत असेल किती लोक आले. जालन्याला गेलं घाबरून. एवढे लोक कुठून आले? एवढे लोक कुठून आले? अरे जगामध्ये 250 करोड ख्रिश्चन बांधव होता. 250 करोड नाटक चोक आणि या ठिकाणी जाणं झालं. बाकीचे राज्य जागे झाले तर पळता भुई थोडी झाल्याशिवाय बंद करू का आम्ही? माझी एंट्री झाली, लाईव्ह चालू केलं. वाटलं याला काय मी धमकी दिली, अमुक करीन तमुक करीन. आपण दीपक केदार कसं काय आला? टोपीच घालून आला. एवढं घाबरलं, चेंडा घेऊन उभा केला एक वेळा. त्याची काळी टोपी आरएसएसची तेव्हा कुणीतरी सांगा बाबा तुम्ही निळी टोपी निळी टोपी घालून आला आणि बाबासाहेबांचे खोटे विधान सांगायला लागला की बाबासाहेब सुद्धा ख्रिश्चनांच्या विरोधात होते. बाबासाहेब ख्रिश्चनाच्या विरोधात नव्हते. बाबासाहेब म्हणले होते की ख्रिश्चन धर्म माणसाला माणूस करण्याचा दर्जा जात नाही. हे खोटे विधान करायचे, पंपकबाजी करायची आणि या ठिकाणी नाटक करायचे. हे कदापि आता खपवून घेतलं जाणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, जालना झालं, नगर झालं, पुणे झालं, आझाद मैदानावर तरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसला जाग येत नाही. आवाज आझाद मैदानावरून फडणवीसला गेला पाहिजे. आता जर पडळकरनी पुन्हा गरज रोखली तर त्याची गय केली जाणार नाही. हा इशारा या आझाद मैदानावरून गेला. आज मी बघतोय रस्त्यापर्यंत बघत आपले कुठपर्यंत बाहेर जागा पुरा नाले आंदोलन सुरू आहे. एवढे घाबरलेत आपल्याला हे नाही. बाजूचं मैदान सुद्धा कमी पडलं असतं. एवढ्या आज या ठिकाणी लोक आलेले. या पडळकरला अटक झाली पाहिजे. आता एका बाईने सांगितलं, मी रात्री सांगितलं आणि काय उपस्थित आहे आणि काय आंदोलनाला लिडिंग करतोय. कारण महाराष्ट्राचा मणिपूर आम्ही होऊन देणार नाही. हा छत्रपती शिवाजी अरे नरेंद्र मोदी म्हणतायत कुठं कुठं कहा कहा ईसाई हमारे मुख्यमंत्री है, हम कहा जातीवादी है. गोव्याला प्रभारी राहते देवेंद्र फडणवीस. ख्रिश्चन 6 आमदाराच्या बळावरती तर मुख्यमंत्री आहे. भाजपचा आज वाटली पाहिजे ना. अरे तुमच्या हिंमतेचा राजीनामा द्या ना. पुन्हा निवडणुका लढा. गुमराह करायला निघाले, भयभीत करायला निघाले, घाबरायला निघाले. मी रात्री म्हणलं फादरला तुम्ही येवगाल पुढं तेवगाल पुढं करत बसा, पण आता ख्रिश्चन समाजाचे तरुण काम पुढं करणार नाही तर फासा पुढं करायचं. ही जबाबदारी मी घेतो.
मला सगळं माफ आहे, सर्वांना खुर्ची मला सगळं माफ आहे, मी पुढे. पण काही झालं तरी आमच्या धर्मगुरूच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही हा शब्द द्यायला विनाश केला. परागराच्या समाजाचे किती प्रश्न आहेत? आता मला फोन येऊन गेला, वन विभागाच्या अंतर्गत मेंढपाळाला मेंढ्या चालू देत नाही. 10 मिनिटं झालं, वन विभाग मेंढपाळाला मेंढ्या चालू देत नाही. त्याच्यासाठी मी लढतोय. रात्रंदिवस मेंढपाळांना मारलं जातंय, त्याच्यासाठी मी लढतोय. धनगर समाजाच्या प्रश्नावरती पडळकर लढत नाही तर मंत्रीपद पदात पडावं म्हणून लढतोय. हा स्वार्थी जातीचा नेता आहे, दुसरं तिसरं काही नाही. त्या खुशाल मंत्रीपद द्या, त्याला मंत्रीपद द्या, त्याला काय करायची ते करा. पण धर्मगुरू आणि चर्चकर जर वाकड्या नजरेने बघितलं तर डोळे काढल्याशिवाय राहणार नाही. हा झाली तुमची नौटंकी, हा झाले तुमचे नाटक. तुम्ही काय समजलं आम्हाला? तुम्ही धमक्या देणार आणि आम्ही ऐकून गेलो. कुणी या देशाचा बाप व्हायचा नाही देवेंद्र फडणवीस. कुणी बाप बनण्याची ताकद दाखवायची नाही. इथं एकच बाप आहे, त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बिलकुल आमचा बाप होण्याची कुणी तयारी दाखवायची नाही. अरे तुमच्या बापाचं राज्य आहे का? तुमच्या बापाचा काय आहे का? जाहिरात करतो, बक्षीस लावतो. अरे त्यासाठी किती मंगळसूत्र चोरावं लागतं? 11 लाख. काय ग्राम सुरू आहे, काय ग्राम सुरू आहे? अरे बाबा, अरे किती ग्राम सोनं काय रुपयाने चालू आहे? 11 लाखाला किती ग्राम चोरावं लागेल? म्हणजे मला फडणवीसांना सांगायला अमृताताईचा गळा सांभाळण्यात देऊ. याचा काय भरोसा? तिथं कोणा करायचं? 11 लाख आणायचे म्हणल्यावर किती ग्राम चोरावं? जाऊ दे, ते गणित पाहू. पण घाबरलंय चायनाच्या मोर्चावर तर लय घाबरलं. एवढे कुठून आले? अरे लय रे बाबा, तो पाहिलेच उलट एवढे आल्यामुळे तर तुला थँक्यू नावाचा मेसेज टाकायचा. त्यामुळे तर एक आले. हे आता खून नाही होऊ, पण आम्ही जिंकलो, आम्ही एक आलो आणि आम्ही लढू शकतो. हे बाजूला त्याला अटक कर फडणवीस, नाही तर तुझ्या घरात पाणी मारायला ठेव. पण आम्ही एक आलो आणि एकजुटीने यापुढे आमचं रक्षण करणार हा इशारा सुद्धा आम्ही या माध्यमातून गुन्हा दाखल करायला 5 मिनिटं लागतंय. 5 मिनिटाचं काम आहे गुन्हा दाखल व्हायला. अरे ते एक बादशाह नावाचा कुणीतरी त्यांच्यावर भाडकाव बोलला, 3 मिनिटात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. कारण त्याचं नाव बादशाह होतं. नावावर डिपेंड आहे न्याय भेटायला. आता याला 5 मिनिटात गुन्हा काय दाखल होत नाही? आम्ही जर सगळ्या पोलीस स्टेशनला बसलो तर किती मिनिटात गुन्हा दाखल होईल? 1 मिनिटात दाखल होईल. पण आम्हाला काय, हा गुन्हा गृह विभागाने दाखल केला पाहिजे, तरच आमचा या ठिकाणी विजय की आम्ही यांना असणारं चुकवलं. पुण्याच्या भाषणात सायराटचं काय बोललं नाही. सायराट विसरून गेलं, पायाचं बी विसरून गेलं. आमच्या याला काय म्हणे, आमच्या गुरुला पादरी पादरी पादरी. अरे कुठून आला रे? काय तुझ्या अक्कल? कुणाला बोलतो? अरे माणसं एवढे निरागस. रात्री तर एका धर्मगुरूंनी पुण्याच्या पिंपरी चिंचवडला एका फादरनी लय अजब काम केलं. पडळकरलाच आशीर्वाद दिला, सुखी राहा. काय लोक काय ताण झाला?
आम्ही म्हणतो अटक करा, फादर म्हणते तू सुटी राहा. अरे मी म्हणलं फादर आपल्याला शिव्या दिल्या, फादर आपलं बक्षीस लावलंय, तुम्ही काही याला फादर म्हणलं, मी त्यांच्या मागे लावलो, दिलेला आशीर्वाद परत घ्यावा, नाही तर आम्ही बोलायचं तुमचा आशीर्वाद लागायचा, त्याला आपल्याला व्हायची नाही. त्याच्यामुळे फादरला सांगतो बाबा अनुयायाला आशीर्वाद द्या, या असल्यांना आमच्या हवाली करा, आम्ही त्यांना ठीक करतो, आम्ही ठीक करतो. अरे आमच्या धर्मगुरूला पादरी काय काय बोलला मग आम्ही त्याला विचारलं तू काय गुच्छन लावलंस का काय, का तुझे आवाज निघत नाही, काय हाच बोलाय का कोणती गुळी ती तरी सांग. अरे असं कोणती शक्ती घेऊन आला. ही एक बाबा येत होता बाहेर राज्यातून, याचं नाव घेतलं की माझ्या गुन्हा दाखल करते. चिकना बाबा आहे त्याच्यामुळे नाव घेत नाही. चिकना बाबा माहिती ना, झाडं लावायला इंग्लिश मध्ये का हिंदी मध्ये काहीतरी म्हणते, त्याच्या नावाने तो बाबा लय मोठा बाबा झालाय. आम्हाला म्हणतो येशूला सांगून माझा राजीनामा घ्या. अरे मग त्याला सांग ना आंब्यापासून लेकरं होतेत का. आम्हाला तर वाटायला लागलं की आंब्याचं प्रोडक्ट हेच आहे. हा त्याचा चेला आहे, तिथं जाऊन बसत होता चेडीव, हे तिकडून आलंय. आता इकडं वय होत चाललं, आता त्यांचा वारसदार ह्याला व्हायचंय. अरे समाजाचे प्रश्न किती गंभीर हा थांबा ना. काय टेन्शन घेऊ मी आहे. समाज अफाट आलाय, पण याची दखल राज्य सरकारला नाही. याच मंचावर जर एखाद्या धर्माचे एवढे धर्मगुरू आले असते तर मंत्रिमंडळातले 10 मंत्री या ठिकाणी लोकांगण घालत आले असते, आले नसते का. मग यांचा तुझा भाव, बघण्याचा दृष्टिकोन, आणि म्हणून नुसता पडळकर नाही तर पडळकरचा आक्का सुद्धा इथं बसलेला आहे. बरोबर आहे का नाही. आका इथं आला असता ना. तुमचं चालू द्या, आधी मी आलोय म्हणा, बसा थोडं चालू द्या तुमचं. येऊ द्या, जेव्हा यायचं होतं तेव्हा येत नाही कोणी. महाराष्ट्र राज्याचे आमदार साहेब इस्लामपूर वाळवा मतदारसंघाचे